नमस्कार मंडळी, मी आपलं स्वागत करतो गुणवंत करियर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर। आपण रेग्युलर बघा दररोज आपण काय करत आहोत तर वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी फ्री ऑफ कॉस्ट करून घेत आहोत, मोफत करून घेत आहोत। दररोज आपण व्हिडिओ लेक्चर अपलोड करतो, तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून ते येणाऱ्या जानेवारी महिन्यात आपल्या नवोदयची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि तेही अगदी मोफत। तर चला वेळ न करता आपण नवीन धड्याला सुरुवात करत आहोत। 5 चॅप्टर आपले पूर्ण झाले। 6वा चॅप्टर आहे पोरांनो आपला लांबी, वस्तुमान, धारकता, काल आणि चलन यांचे मापन। म्हणजे काय तर लांबीची मोजणी करणे, लांबी मोजणे, वस्तुमान मोजणे म्हणजे काढणे, त्याच्यानंतर धारकता म्हणजे घनफळ, धारकता म्हणजे घनफळ ज्याला आपण लिक्विड मेजरमेंट म्हणतो। काल म्हणजे टाइम, ठीक आहे। चलन म्हणजे पैसा, चलन म्हणजे पैसा। तर ठीक आहे, आता याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आता इथे डिस्कस करतो, त्या तुम्ही समजून घ्या आणि मग जसे जसे प्रश्न येतील तसं तसं सांगणार, ठीक आहे। चला नंबर 1 मध्ये आपण लिहिणार आहोत लांबीबद्दल, ठीक आहे। लांबी म्हणजे काय तर याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोरांनो लेंथ। काय म्हणतात? लेंथ। लांबीचे मापन म्हणजे मेजरमेंट ऑफ लेंथ, ठीक आहे। तर लांबीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लांबीचं जे स्टँडर्ड एकक आहे, स्टँडर्ड इंजिनियर लोक, सायंटिस्ट लोक जे वापरतात आहे की नाही, त्याला स्टँडर्ड एकक म्हणतात, म्हणजे स्टँडर्ड युनिट। तर लांबीचं स्टँडर्ड युनिट आहे लांबीचे प्रमाणित एकक, प्रमाणित किंवा आपण त्याला काय म्हणतात, हो प्रमाणितच म्हणतात। लांबीचे प्रमाणित एकक, एकक म्हणजे युनिट काय आहे तर मीटर आहे। काय आहे? मीटर आहे, मीटर, ठीक आहे बरोबर। आता एक गोष्ट लक्षात घ्या, लांबी आपण रोडची लांबी असेल तर किलोमीटरमध्ये मोजतो। छोटे छोटे आपल्याला जर समजा कमी डिस्टन्स मोजायचं असेल, एखादा प्लॉटचं मेजरमेंट करायचं असेल, प्लॉट मोजायचा असेल तर ते आपण मीटरमध्ये किंवा फुटात मोजतो, आहे की नाही। तसं जे स्टँडर्ड आहे तेवढं सांगणार आहे मी। बघा 1 मीटर म्हणजे किती तर 1 मीटरमध्ये असतात पोरांनो 100 सेंटीमीटर। काय किती असतात? 100 सेंटीमीटर, ठीक आहे। 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर। याला शॉर्टकटमध्ये असं लिहितात 1 मी बरोबर 100 म्हणजे 100 सेमी, 100 सेमी, ठीक आहे। सेमी म्हणजे सेंटीमीटर, आलं लक्षात। आता लांबी म्हणजे काय तर कुठल्याही रस्त्याची किंवा कुठल्याही एखाद्या वस्तूची जी लेंथ आहे, लेंथ म्हणजेच लांबी, लांबी तुम्हाला माहिती आहे काय आहे ते, ठीक आहे। तर ती लांबी म्हणजे लेंथ आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि त्याचं एकक असते मीटर, छोटं एकक आहे सेंटीमीटर, अजून मोठं एकक असेल तर ते असते किलोमीटर, बरोबर। तर 1 किलोमीटर म्हणजे किमी, किलोमीटर म्हणजे किमी। तर 1 किलोमीटर म्हणजे किती तर 1000 मीटर। 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर, ठीक आहे बरोबर। त्याच्यानंतर 1 सेमी, 1 सेमी, सेमी म्हणजे सेंटीमीटर, सेमी म्हणजे सेंटीमीटर। 1 सेंटीमीटरमध्ये असतात 10 मिलीमीटर। काय असतात? 10 मिलीमीटर म्हणजे मिमी, मिलीमीटर, आलं लक्षात। याला इंग्लिशमध्ये याला सेंटीमीटरला CM लिहितात, मिलीमीटरला MM लिहितात, आलं लक्षात। मीटरला M लिहितात, किलोमीटरला KM लिहितात, आलं लक्षात, किलोमीटरला। तर एवढ्या गोष्टी लांबीबद्दल सफिशियंट आहेत। चला पुढे पाहू। आपला 6वा धडा सुरू आहे। आता मी पुढचं नाही लिहिणार आहे, 6वा चॅप्टर सुरू आहे। दुसरा पॉईंट आहे बघा आपल्या धड्यातला, हे झालं लांबीबद्दल। दुसरा पॉईंट आहे वस्तुमान। काय आहे? वस्तुमान। वस्तुमानला इंग्लिशमध्ये म्हणतात पोरांनो मास। काय म्हणतात? मास। सर म्हणजे वस्तुमान म्हणजे काय तर जसं आपण साखर विकत आणायला गेलो, 1 किलो साखर द्या म्हणतो, बरोबर आहे, अर्धा किलो गूळ द्या म्हणतो, आलं लक्षात। समजा आपल्याला डाळ घ्यायची, डाळ विकत घ्यायची, तुरीची, उडदाची, हरभऱ्याची, कशाची बी, तर ती आपण किलोमध्ये मागतो, है की नाही। सोनं घ्यायला गेलो तर आपण म्हणतो 10 ग्रॅम सोनं द्या, 50 ग्रॅम सोनं द्या, 5 ग्रॅम सोनं द्या, 1 ग्रॅम सोनं द्या। तर हे जे काही आहे याला म्हणतात
वस्तुमान. काय म्हणतात? वस्तुमान. तर एखाद्या वस्तू कशापासून बनलेली आहे आणि तिला किती पदार्थ लागला त्याला म्हणतात वस्तुमान. त्या पदार्थाचे वस्तुमान. म्हणजे काय पोरो, समजा आपल्याला वीट बनवायची. वीट तर तुम्हाला माहीत आहे ना. हां, वीटचा असा साचा असतो, बरोबर आहे, असा साचा असतो. तर या साच्यामध्ये किती माती बसेल त्याला म्हणतात वस्तुमान. त्याला काय म्हणतात? वस्तुमान. तर बघा, वस्तुमान म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल. वस्तुमान मोजण्याचं एकक आहे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे किलोग्रॅम. काय आहे? किलोग्रॅम. ठीक आहे. याला किग्रॅ असं लिहितात शॉर्टकटमध्ये, किग्रॅ. आलं लक्षात? किग्रॅ. ओके. तर 1 किलो म्हणजे किती? मला इंग्लिश लिहायची सवय आहे. ठीक आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे असते पोरांनो 1000 ग्रॅम. किती असते? 1000 ग्रॅम. ओके. आता याच्यामध्ये मोठे काही एकक असतात. मोठे एकक कोणते? तर किलो. बघा, आपण 100 किलो म्हणजे किती आपण म्हणतो? हां, समजा 100 किलो गहू आहेत आपल्याकडे, 1 पोतं गहू आहेत, तर काय किती म्हणतो? 1 क्विंटल गहू आहेत. किती आहेत? 1 क्विंटल. क्विंटलला चांगल्या भाषेत क्विंटल म्हणतात. काय म्हणतात? क्विंटल. ठीक आहे. तर बघा, 1 क्विंटल ओके. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. 100 किलोग्रॅम. आलं लक्षात? 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. बरं, अजून याच्या मोठं काय असते का? हो सर, 1 टन असते. काय असते? 1 टन. 1 टन म्हणजे किती? तर 1 टन म्हणजे 1000 किलो. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. आलं लक्षात? तर अशा प्रकारे या वस्तुमानाचे हे एकक आहेत. काय आहेत? एकक. लहान एकक काय किलोग्रॅमपेक्षा? ग्रॅम आहे. काय आहे? ग्रॅम आहे. ग्रॅम, मग किलोग्रॅम, मग क्विंटल, मग टन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे वस्तुमानाचे युनिट आहेत, म्हणजेच एकक आहेत. आणि याच्यानुसार आपल्याला आता पुढचे गणित करायचे आहेत. एक एक करून आपण शिकणार आहोत. हां, पहा पुढं पहा, लक्ष द्या. नंतर तिसरं आहे बघा धारकता. तिसरं काय आहे? धारकता. तिसरं आहे धारकता. धारकता म्हणजे व्हॉल्यूम. नाही सॉरी, धारकता म्हणजे हो व्हॉल्यूमच. धारकता म्हणजे काय? व्हॉल्यूम. आता हे थोडे मराठी नाव मला माहीत नाहीत, त्याच्यामुळं बघत असतो मी. ठीक आहे. धारकता किंवा व्हॉल्यूम. बघा, आपल्याला समजा आता साखर, गहू, डाळ, हरभरा हे विकत घ्यायचं असलं तर किलोग्रॅममध्ये घेतो आपण, आहे की नाही? अर्धा ग्रॅममध्ये घेतो, क्विंटलमध्ये घेतो. पण जर आपल्याला समजा दूध घ्यायचं, काय घ्यायचं आहे? दूध. तर आपण म्हणतो का 1 किलो दूध द्या, 2 किलो दूध द्या? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? 1 लिटर दूध द्या, अर्धा लिटर दूध द्या, आहे की नाही? तर हे जे लिक्विड असतात, म्हणजे जे पातळ पदार्थ आहेत, ते मोजण्यासाठी जे युनिट वापरल्या जाते, जे एकक वापरल्या जाते, त्याला म्हणतात व्हॉल्यूम. ठीक आहे. तर याचे युनिट असते लिटर. काय असते? लिटर. 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती? तर 1000 मिलीमीटर. 1000 मिलीमीटर. ठीक आहे. मिलीमीटर. ठीक आहे. ml मिलीलीटर, सॉरी मिलीलीटर. 1000 मिलीलीटर. मीटर नाही, मिलीलीटर. हे मराठीमध्ये असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, मला इंग्लिश शिकवायचं आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा अर्धा लिटर म्हणजे किती होईल रे पोरं? मग अर्धा लिटर. अर्धा लिटर. अर्धा लिटर जर असेल तर आपण काय म्हणू शकतो? पहा, अर्धा लिटर सांगा. 1 लिटर म्हणजे 1000. तर अर्धा लिटर म्हणजे किती? 500
मिली लिटर, आलं लक्षात, मिली लिटर. तर अशा पद्धतीनं हे व्हॉल्यूमचं असते किंवा पदार्थाचं असते, आलं लक्षात. जे पातळ पदार्थ आहे त्याच्यासाठी हे असते. नंबर 4 काय आहे पहा, चौथा आहे टाईम. टाईम म्हणजे काल, काल म्हणजे काळ, ठीक आहे. तर काळ म्हणजे टाईम, काय टाईम. आता टाईमचं जे प्रमाणित एकक आहे त्याला स्टँडर्ड एकक म्हणतात, SI युनिट. ते प्रमाणित एकक, ठीक आहे. काळाचे प्रमाणित एकक जे आहे ते आहे सेकंद. काय आहे, सेकंद आहे, बरोबर. आता सेकंदपेक्षा मोठा काय असतो, मिनिट. एक मिनिट म्हणजे किती सेकंद रे, 60 सेकंद, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मोठा असतो एक तास. एक तास म्हणजे किती, 60 मिनिट. 60 मिनिट किंवा मिनिटे, 60 मिनिटे. तर अशा प्रकारे हे जे एकक आहेत, सेकंद, मिनिट, तास, हे आपल्याला इथं शिकायचे आहेत, ठीक आहे. हळूहळू आपण ते शिकणार आहोत. पहा, लक्ष द्या. पुढे नेक्स्ट आपल्याला आहे चलन. चलन म्हणजे पैसा. चलन म्हणजे पैसा. तर बघा, पुढचं जे आहे आपल्याला घटक तो आहे चलन. चलन म्हणजे काय, तर पैसा. आपण दररोजच्या जीवनात पैसे वापरतो, रुपये वापरतो. भारतीय एकक काय पैशाचं, भारतीय चलन. भारतीय चलन काय रे पोरो, रुपया. काय आहे, रुपया, इंडियन रुपी, ठीक आहे. भारतीय रुपया. त्याचं चिन्ह कसं असते, हे असं चिन्ह असते पहा त्याचं, आलं लक्षात. हे चिन्ह आहे भारतीय रुपयाचं. तर एक रुपया म्हणजे किती पैसे, तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता पैसे तुम्ही पाहिले नसतील, तुम्ही 50 पैसे पाहिले असतील, त्याला आपण आठाने म्हणतो. किती म्हणतो, आठाने, आहे की नाही. तर 50 पैसे म्हणजेच अर्धा रुपया. 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. 1 रुपयामध्ये 100 पैसे. अशा पद्धतीनं आपण याचं आता पुढचं मोजमाप करत असतो. आता पुढे माहीत आहे तुम्हाला, 100, 1000, 10,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख, हे सगळं तुम्हाला माहीत आहे, आलं लक्षात. तर हे काही महत्त्वाचे आपल्याला घटक इथं लक्षात घ्यायचे होते, ठीक आहे. तर आता आपण स्वाध्याय क्रमांक सुरू करूया फटाक से, बिना टाइम गवाए. स्वाध्याय क्रमांक 6.1, ठीक आहे. हां, तर बघा पुरो, पहिला प्रश्न आहे, एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. आता शब्दाला घाबरायचं नाही. मत्स्य टाकी म्हणजे मासोळ्याची टाकी, आलं लक्षात. मासे ज्या टाकीमध्ये टाकतो ती टाकी पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीत 45 लिटर पाणी बसते, ठीक आहे. प्रश्न पहिला आहे आपला, स्वाध्याय क्रमांक 6.1. एक टाकी आहे पुरो, बघा ही एक टाकी आहे. या टाकीमध्ये 45 लिटर पाणी बसते, ठीक आहे. किती बसते, 45 लिटर, आलं लक्षात, लिटर. आता ही जेव्हा पूर्ण भरली, काठोकाठ भरली असता 45 लिटर पाणी मावते, ठीक आहे. नंतर काय म्हणते, या टाकीच्या 3/9 हा भाग पाणी भरलेला आहे. त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल. पहा, प्रश्न इथं आहे पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा. एक टाकी आहे, तिचं पूर्ण माप किती आहे, 45 लिटर. त्याच्यापैकी 4/9 एवढा भाग पाण्याने भरलेला आहे. तर 4/9 म्हणजे किती होते पाहू आपण पहिले. हे बघा, 45 लिटरचे 4/9 म्हणजे किती. तर हे असं करताना काय करायचं, डायरेक्ट याचा गुणाकार करायचा असते. बा 45 पैकी 4/9. आता याला सोडवायचं पोरो.
हे गुणाकाराचं चिन्ह, इथं जर बेरीज असलं तर याला भागाय जमत नाही, इथं गुणाकाराचं चिन्ह म्हणून भागता येते। हे बघा डायरेक्ट 9चा पाडा म्हणायचा, 9 1 9, 9 5 45, किती उरले 5, तर 5 गुणिला 4 म्हणजे 5 20 लिटर। सध्या या टाकीत पाणी किती आहे 20 लिटर। 20 लिटर पाणी भरलेलं आहे म्हणजे 45 लिटरची टाकी आहे, सध्या एवढीच भरलेली आहे। आलं लक्षात, 20 लिटरच पाणी आहे। आणि आता या 20 लिटर पाण्यापैकी 2/5 पाणी बाहेर काढून टाकायचं। हे 20 लिटर पाणी आहे, याच्यातलं पुन्हा 2/5 काढून टाकायचं म्हणजे याच्यातून वजा करायचं। आलं लक्षात, तर 20 लिटरचे 2/5 म्हणजे किती पहा 20 लिटरचे 20 लिटर पाण्याचे 2/5 म्हणजे आता 2/5 म्हणजे किती होतात पहा इथं 2/5 20 लिटरचे, तर 20 गुणिला 2/5, 5 1 5, ठीक आहे, 5 1 5, 5 20, आलं लक्षात। हां, 4 उरले 2 उरले म्हणजेच 4 गुणिला 2, तर 8 लिटर पाणी काढून टाकायचं। टोटल किती होतं 45 लिटरची टाकी आहे, त्याच्यात 20 लिटर भरलेलं आहे, त्याच्यातलं 8 लिटर काढून टाकायचं। मग 20 लिटरमधून 8 लिटर गेल्यावर किती उरल रे पोरांनो, तोंडी सांगू शकता तुम्ही, 20तून 8 गेले 12, आहे की नाही। हां, तर 8 लिटर पाणी काढल्यावर शिल्लक पाणी किती 20 वजा 8 म्हणजेच किती लिटर पाणी उरलं याच्यामध्ये 12 लिटर। आता पहा या टाकीतलं 20 लिटरमधलं पुन्हा 8 लिटर काढून टाकलं, 12 लिटर पाणी राहिलं आणि 12 लिटर पाण्यात मग म्हणते अजून किती लिटर पाणी टाकल्यावर ही टाकी फुल होईल। पहा पूर्ण पाणी किती बसते या टाकीत 45 लिटर, त्याच्यातलं 12 लिटर भरलेलं आहे म्हणजे 45 वजा जर 12 केला आपण तर हे उरलेला व्हॉल्यूम भेटेल आपल्याला। हे इथपर्यंत किती पाणी बसेल एवढं भरलेलं आहे की नाही, हे 12 लिटर आहे। मग हे एवढं जर काढायचं असेल तर हे 45 वजा एवढं केलं म्हणजे आपल्याला उरलेलं मिळेल, आहे की नाही। एकूण भरावयाचे पाणी किती, तर 45 वजा 12 म्हणजे 33 लिटर। 33 लिटर पाणी भरल्यावर ही टाकी पूर्ण फुल भरेल। आलं लक्षात, तर हे असं लिहायचं, हे लिहायचं आणि मग हे लिहायचं। शेवटचं तुमचं फायनल उत्तर हे आहे 33 लिटर। याचा ऑप्शन क्रमांक आहे सी, ऑप्शन क्रमांक सी, ठीक आहे। चला पुढचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 6.1, आलं लक्षात। हां, प्रश्न दुसरा। आता प्रश्न थोडे थोडे मोठे होत चालले पोरं। हां पहा, एका बाटलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे। बाटली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल ही गोष्ट लक्षात घ्या। पहा एक बाटली आहे, त्या बाटलीमध्ये फक्त किती पाणी आहे 20 लिटर पाणी मावते म्हणते, पण 20 लिटर भरलेली आहे का नाही। ही एक बाटली आहे हां आहे सर। तर या बाटलीमध्ये 20 लिटर पाणी मावते म्हणजे ही पूर्ण किती, पूर्ण माप किती आहे तिचं, पूर्ण बादलीचे व काय म्हणतात त्याला धारकता, ठीक आहे। धारकता म्हणजे व्हॉल्यूम किती आहे 20 लिटर, किती आहे बरोबर 20 लिटर। 20 लिटरपैकी भरलेली किती आहे 3/5 भरलेली आहे, ठीक आहे। म्हणजे भरलेली बादली किती भरलेली आहे तर 3/5 म्हणजे पहा 20 पैकी 3/5 म्हणजे 20 गुणिला 3/5 करायचं। किती भरलेली आहे पहा 5 1 5, 5 20, किती उरले पोरं पुढं 4 गुणिला 3 म्हणजेच 12
लिटर पाणी त्या बाटलीत आहे. 20 लिटरची आहे, 12 लिटर भरलेलं आहे याच्यात पोरो. इकडे बा, एवढी भरलेली आहे. आलं लक्षात? 12 लिटर भरलेली आहे, 12 लिटर. तर हे उरलेलं किती असन बे? हां, 20 लिटर आहे पूर्ण. 20 लिटर आहे पूर्ण. किती आहे? 20 लिटर आहे, बरोबर. म्हणजे 20 लिटर बसते या बाटलीत. त्यातलं 12 लिटर भरलेलं आहे. मग हे रिकामं किती? 12 वजा 20 वजा 12 म्हणजे 8 लिटर. ठीक आहे. भरा एकूण भरायचे पाणी किती? तर 20 वजा 12 म्हणजे 8 लिटर. आलं का लक्षात तुमच्या? समजलं का? प्रश्न समजून घ्यायचेत, अवघड नाही आहेत काही. फक्त हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 20 लिटरचे 3/5 म्हणजे 20 गुणिला 3/5 करायचं. आलं लक्षात? आणि याला सोडवायचं. असं नसेल सोडवायचं, डायरेक्ट करायचं. 20 3 60, 60 भागीला 5, 5 12 60. आलं लक्षात? म्हणजेच 12 पंच 60. उत्तर 12च येते, काही प्रॉब्लेम नाही. 12 लिटर भरलेलं आहे, मग 8 लिटर भरायचं आणि मग आपलं उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी. आपलं उत्तर काय? ऑप्शन सी. ओके, चला नेक्स्ट. स्वाध्याय क्रमांक 6.1 प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न पहा पोरो. 1250 मीटर लांब असलेली एक आगगाडी 2 मिनिटात 1 किमी अंतर कापते. ठीक आहे. जर ती उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी किती? आगगाडीची लांबी किती? हे बा, 1 मिनिट इकडे लक्ष द्या. समजा ही एक आगगाडी आहे. आता तेवढी लंबी नाही काढणार मी, हां, तुम्ही समजून घ्या. ही एक आगगाडी आहे, ही उभी आहे. ठीक आहे. कशी आहे? उभी. आणि ही उभी आगगाडी आहे, हिला एक दुसरी पाठीमागून आगगाडी येणार आणि ती हिला, आलं लक्षात, हिला ओव्हरटेक करून जाणार आहे. हे बघा, इकडं दुसरी एक आगगाडी आहे. हे बघा, ही एक आगगाडी आहे. ही मागून पळत येणार अशी, ही अशी इकडे येणार पळत. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणाल चाकं कुठे सर? ते हे घ्या बाबू, चाकं लावून देतो. हां, काही ताण घेऊ नका. हे घ्या आगगाडीला चाकं. हां हां. तर या आगगाडीची लांबी किती आहे? 1250 मीटर. किती आहे? 1250 मीटर. ही या उभ्या असलेल्या आगगाडीला ओव्हरटेक करून पुढं जाणार. इकडे बा, ही अशी पुढं जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे या आगगाडीची पूर्ण लांबी आणि या आगगाडीची पूर्ण लांबी ही पूर्ण क्रॉस केल्यावर ही गाडी हिच्या पुढं जाणार. आलं लक्षात? कारण हिला स्वतःला घेऊन जायचं आहे ना पुढं. ही पुढं आली अशी अशी पळत पळत इकडं. तर इकडं कधी येईन ही? इकडं लक्षात घ्या. इकडं कधी येऊ शकते? तर ही तेव्हा येऊ शकते जेव्हा ही एवढं आणि एवढं अंतर पूर्ण करेल. म्हणजे या आगगाडीची लांबी प्लस या आगगाडीची लांबी. आलं लक्षात? हां. कसं काढायचं पहा. तर पहिली आगगाडी जी आहे ती 1250 मीटर लांबीची आहे आणि दुसऱ्या आगगाडीची आपल्याला लांबी काढायची आहे. आणि ते काय सांगते? आगगाडीचा स्पीड किती आहे? तर 2 मिनिटात 1 किलोमीटर. 2 मिनिटात 1 किलोमीटर. ठीक आहे. इकडे पहा, 2 मिनिटात 1 किलोमीटर, 1 किमी. 2 मिनिटात 1 किलोमीटर आगगाडी ही जी आहे 1250 लांबीची, ही तेवढं समोर जाते. आलं लक्षात? हां. मग याच्यात पुढं काय दिलं? असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडते. म्हणजे ही हिच्या पुढं जायसाठी हिला टाईम किती लागते? ही गाडी अशी मागून येऊन हिच्या पुढं जायला किती वेळ लागते? 4 मिनिट लागते पोरो. आणि ही उभी आहे, ही धावत आहे. ठीक आहे. ही पळत आहे. तर हिला क्रॉस करून उभ्या गाडीला पुढं जायला 4 मिनिट लागतात. तर आधी मला सांगा, 4 मिनिटात गाडी किती पुढं जाईल? 4 मिनिटात किती पुढं जाईल? 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. तर 4 मिनिटात किती जाईल? 2 किलोमीटर. बरोबर आहे का? ये बात समझ में आई क्या? बोलो भैया. 2 मिनिटात 1 किलोमीटर, तर 4 मिनिटात 2 जाणार. बरोबर आहे? हां. मग आता लक्षात घ्या,
मी आधीच सांगितलं तुम्हाला की हिच्या पुढं जायसाठी हिला किती अंतर कापावं लागेल, स्वतःची लांबी प्लस या पिवळ्या गाडीची लांबी, गुलाबी गाडीची लांबी आणि पिवळ्या गाडीची लांबी या दोघीची बेरीज एवढा अंतर ती पूर्ण करणार आहे. पहा, पिवळी गाडी अधिक गुलाबी गाडी अधिक गुलाबी गाडी, गाडी म्हणजे गाडीची लांबी बरोबर किती, तर 2 किमी. 2 किमी. आलं लक्षात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या पिवळ्या गाडीची लांबी आपल्याला काढायची आहे आणि गुलाबी गाडीची माहीत आहे. किती आहे गुलाबी गाडी, 1250. मग पिवळी गाडी म्हणजे उभी गाडी अधिक गुलाबी गाडी किती आहे, 1250 बरोबर 2 किमीला. ही मीटरमध्ये बघा, कशात आहे, मीटरमध्ये. किलोमीटरला मीटरमध्ये जर बदलायचं असेल तर 1000ने गुणावं लागते. कितीनी, 1000ने. कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000, 2 किलोमीटर म्हणजे 2000, 3 किलोमीटर म्हणजे 3000. तसं मग पोरो 2 किलोमीटर म्हणजे इथं 2000 मीटर. 2000 मीटर. आता हे मीटर आहे आणि हे मीटर आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. आता पहा, पिवळी गाडीची लांबी बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं इकडे डावी बाजू असते, बरोबरच्या चिन्हाच्या तिकडं उजवी बाजू असते. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जर कोणी एक जण जात असेल तर त्याचं चिन्ह बदलते. या 1250ला आपल्याला तिकडं पाठवायचं, तर हे इथं अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा होते पोरो. म्हणजे 2000 वजा 1250. मग उरतात किती, याची तुम्ही वजाबाकी करून पहा. वजाबाकी येते पोरो 750 मीटर. 750 मीटर. मग पिवळी गाडी किती लांब आहे, ही जी गाडी उभी होती ती किती लांब आहे, 750. याचं उत्तर आहे सी. याचं उत्तर काय आहे, सी. जुगु 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 आगन गाडी. 750 मीटर लांबीची ही उभी असलेली गाडी आहे. ही पळालेली गाडी 1250 मीटर लांबीची आहे. ठीक आहे. चल, प्रश्न क्रमांक 4, स्वाध्याय क्रमांक 6.1. ठीक आहे. चौथा प्रश्न काय म्हणते, 5045 ग्रॅम म्हणजे किती. 5045 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम. किती, खाली दिलेले ऑप्शन आहेत, किलोग्रॅम म्हटल्यापेक्षा म्हणजे किती, तर खाली ऑप्शन दिलेले आहेत पोरो. म्हणजे किती लिहा. पहा, याच्यात पहिला ऑप्शन आहे, ऑप्शन ए दिलेला आहे 50 किलो. पहिला ऑप्शन काय, 50 किलोग्रॅम. दुसरा ऑप्शन आहे 5 किलो 45 ग्रॅम. 5 किलो 45 ग्रॅम. आलं लक्षात. तिसरा ऑप्शन आहे 5 किलो 450 ग्रॅम. 5 किलो 450 ग्रॅम. ठीक आहे. नंतर 5 किलो नाही 50 किलो 450 ग्रॅम. डी ऑप्शन आहे 50 किलो 450 ग्रॅम. असे ऑप्शन आहेत पोरो. आपल्याला सांगायचं आहे की याच्यात किती किलो आहे आणि किती ग्रॅम आहेत. बरं, तुम्हाला सांगितलं होतं पहा, 1 किलो म्हणजे किती, तर 1000 ग्रॅम असतात पोरो. किती असतात, 1000 ग्रॅम. इथं 5000 आहेत म्हणजे किती किलो आहे. 1 किलो म्हणजे 1000, 2 किलो म्हणजे 2000, 3 किलो म्हणजे 3000, 4 किलो म्हणजे 4000 आणि 5 किलो म्हणजे 5000. तर हे 5000 आहेत. किती आहेत, 5000 म्हणजे 5 किलो आहे. हे किती आहे, 5 किलो. बरं ठीक आहे सर, 5 किलो तर समजलं आम्हाला, पण 5 किलोचे 2 उत्तर आहेत, हा आणि हा. मग 45 ग्रॅम आहे का 450 ग्रॅम आहे, तर उरतात किती पहा.
5045 वजा जर आपण 5000 काढून टाकले तर किती उरतात पोरं हो? 45 फक्त. किती उरतात? फक्त 45 ग्रॅम. म्हणजे आपलं उत्तर बी आहे. 5 किलो 45 ग्रॅम. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण हे 4 प्रश्न घेतले. आता 5वा बघू. पहा पुढचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 6.1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न काय म्हणते? 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील? पहा एकूण तेल किती आहे? 7 लिटर. किती आहे? 7 लिटर. एका लिटरमध्ये किती मिलीलिटर असतात? तुम्हाला सांगितलं एका लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. मग आता याला मिलीलिटरमध्ये बदलू आपण. 7 गुणिला 1000 मिली. 7000 मिली म्हणजे मिलीलिटर. तर एकूण तेल किती झालं पोरो? 7000 मिलीलिटर. एक बाटली कितीची आहे? 350 मिली. ठीक आहे. एका बाटलीची म्हणजे बॉटलची क्षमता म्हणजे एका बॉटलमध्ये किती बसते? तर एका बॉटलमध्ये बसते 350 मिली. 350 मिली. ठीक आहे. टोटल किती तेल आहे? 7000 मिली. एका बॉटलमध्ये 350. तुम्हाला सांगितलं होतं अनेकावरून एकाची किंमत काढायची असली तर भागाकार करायचा. काय करायचा? भागाकार. तर अशा किती बॉटला भरावं लागतील आपल्याला याच्यामुळे ते आपल्याला सांगायचं इथं. तर भागाकार करावं लागेल पोरो. एका बॉटलमध्ये किती बसणार? 350. तर 7000 ml मावण्यासाठी किती लागेल? तर भागाकार करायचा 7000 ml भागिला 350. आलं का लक्षात? आता हे आडवा भागाकार आहे तुमच्यासाठी लिहिला. आपण उभा बी करू शकतो. कसा? इकडे पहा. 7000 भागिला 350. हे पहा 0 0 कटला. खाली 35 आहेत वर 700 आहेत. 5नी दोन्ही संख्येला भाग जातो. बरोबर आहे? तर 5च्या पाड्यात 35 कधी येतात? 5 7 35. आणि इथं बघा इथं 5 1 5 हातचे उरले 2 5 चुंग 20 आणि 5 0 0 म्हणजे वर उरले 140 भागिला 7. आलं लक्षात? 140 भागिला 7. इथं जर तसं करायचं असेल तर हे 0 कट. 35 दोन्ही 70. 35 दोन्ही 70. किती आला? हे 0 उरला. हा खाली येणार 0. त्याच्यानंतर 35 0 0 आपला भागाकार आला 20. किती आला? 20. म्हणजे 20 बाटल्या लागतील आपल्याला. ते 7 लिटर तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? 20. ऑप्शन क्रमांक आहे पोरो बी. ऑप्शन क्रमांक आहे बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण 5 प्रश्न पूर्ण केले. हां पहा पोरो याच्यामध्ये स्वाध्याय क्रमांक 6.1 मध्ये 8 प्रश्न आहेत. आपण सुरुवातीला काही इंट्रोडक्शन सांगितली, थोडी माहिती सांगितली म्हणून व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर उरलेले 3 प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला जय हिंद.